कल्पना करा, समजा एखादी व्यक्ती 24 तास तुमच्या मागे फिरत आहे. तुम्ही काहीही करा, ती सतत तुम्हाला म्हणते, तू काही कामाचा नाहीस, तुझ्याकडून काही होणार नाही, तू नेहमीच चुका करतोस, तुझं नशीबच खराब आहे. सांगा, तुम्ही अशा व्यक्तीसोबत किती वेळ राहाल? 1 तास, 10 मिनिटं की 1 मिनिटही नाही? नक्कीच तुम्ही अशा व्यक्तीपासून दूर जाल. पण एक धक्कादायक सत्य आहे, ही व्यक्ती दुसरी कोणी नसून अनेकदा आपण स्वतःच असतो. होय, दिवसभरात आपण स्वतःशी जे बोलतो तेच आपल्या मनावर आणि आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकत असतं. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वतःशी बोलण्याची पद्धत आपल्या आत्मविश्वासावर, भावनांवर आणि यशावर कसा परिणाम करते. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? 10 लोक तुमचं कौतुक करतात, पण एका व्यक्तीने केलेली टीका मात्र दिवसभर मनात फिरत राहते. असं का होतं? कारण आपला मेंदू नकारात्मक गोष्टी पटकन लक्षात ठेवतो. ही तुमची चूक नाही, हा मेंदूचा नैसर्गिक स्वभाव आहे. पूर्वीच्या काळात माणसाला जगण्यासाठी धोक्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं होतं. म्हणून आजही आपला मेंदू चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. पण समस्या तेव्हा निर्माण होतात जेव्हा बाहेरचं जग शांत असतं आणि आपल्या मनात सतत नकारात्मक आवाज सुरू असतो. माझ्याकडून हे होणार नाही, मी पुरेसा चांगला नाही, मी इतरांसारखा हुशार नाही. हे शब्द साधे वाटतात, पण त्यांचा परिणाम खूप खोलवर होतो. हळूहळू आपला आत्मविश्वास कमी होतो, नवीन गोष्टी करण्याची हिंमत कमी होते आणि आपण प्रयत्न करण्याआधीच हार मानायला लागतो. आता एक चांगली बातमी, आपला मेंदू कायमच तसाच राहत नाही, तो बदलू शकतो, नवीन सवयी शिकू शकतो, नवीन विचार स्वीकारू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्या प्रकारचे विचार आपण वारंवार करतो तसंच विचार करणं आपल्या मेंदूची सवय बनते. जर तुम्ही रोज स्वतःवर टीका केली तर मेंदू नकारात्मक विचारांची सवय लावून घेतो. पण जर तुम्ही स्वतःशी थोडं प्रेमाने आणि आधार देणाऱ्या भाषेत बोलायला सुरुवात केली तर हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. उदाहरणार्थ, मला हे जमत नाही हे म्हणण्याऐवजी असं म्हणा, मला हे अजून जमत नाही पण मी शिकू शकतो. मी अपयशी झालो हे म्हणण्याऐवजी असं म्हणा, यावेळी यश मिळालं नाही पण मला एक नवीन अनुभव मिळाला. हे छोटे बदल आहेत, पण त्यांचा परिणाम मोठा असतो. आता एक प्रश्न, तुम्ही कधी नवीन मोबाईल किंवा नवीन कार घेण्याचा विचार केला आहे का? एकदा तो विचार मनात आला की तीच कार किंवा तोच मोबाईल तुम्हाला सगळीकडे दिसायला लागतो, कारण तुमचं लक्ष तिकडे वळलेलं असतं. आपला मेंदूही अगदी असाच काम करतो. जर तुम्ही सतत स्वतःला सांगत राहिलात, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही, तर तुमचं लक्ष फक्त समस्यांवर जाईल. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं, मी शिकत आहे, मी प्रगती करत आहे, मला संधी दिसतील, तर तुमचं लक्ष हळूहळू उपायांकडे वळायला लागतं. जग बदलत नाही, पण जगाकडे पाहण्याची तुमची नजर बदलते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःला खोटं सांगणं नाही, माझ्याकडे कोणतीच समस्या नाही असं म्हणणं नाही, तर वास्तव स्वीकारून स्वतःशी आदराने बोलणं आहे. उदाहरणार्थ, हे कठीण आहे हे मान्य करा, पण त्यानंतर म्हणा, तरीही मी प्रयत्न करणार आहे. यामध्ये प्रामाणिकपणा आहे, आशा आहे आणि पुढे जाण्याची ताकद आहे. आता आपण काही सोप्या सवयी पाहूया. पहिली सवय, सकाळी उठल्यावर स्वतःशी 3 चांगली वाक्य बोला. उदाहरणार्थ, मी शिकत आहे, मी प्रयत्न करत आहे, मी माझ्या प्रगतीचा आदर करतो. दुसरी सवय, आरशासमोर स्वतःकडे पाहून हसा आणि स्वतःला एक चांगलं वाक्य सांगा. सुरुवातीला विचित्र वाटेल, पण हळूहळू त्याचा परिणाम दिसू लागेल. तिसरी सवय, जेव्हा नकारात्मक विचार येईल तेव्हा त्याला थांबवा आणि स्वतःला विचारा, या परिस्थितीकडे पाहण्याचा दुसरा मार्ग आहे का? चौथी सवय, रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील एक चांगली गोष्ट आठवा, ती कितीही छोटी असली तरी चालेल, कारण त्यामुळे तुमचं लक्ष समस्यांवरून प्रगतीकडे वळतं. आणि 5वी सवय, सातत्य. एका दिवसात चमत्कार होणार नाही, पण रोज थोडंसं केलं तर काही महिन्यातच तुम्हाला स्वतःमध्ये मोठा बदल दिसू लागेल. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आवाज कोणता असतो माहिती आहे का?
तो बाहेरच्या लोकांचा नसतो, तो आपल्या स्वतःच्या मनाचा असतो. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, स्वतःशी कठोरपणे नाही तर आदराने बोला. कारण तुम्ही ज्या शब्दांनी स्वतःशी बोलतात ते शब्द तुमच्या आत्मविश्वासाची पायाभरणी करत असतात. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक वाक्य स्वतःला सांगा, मी बदलासाठी तयार आहे. हे फक्त एक वाक्य नाही, तो स्वतःवर ठेवलेला विश्वास आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की आता स्वतःशी अधिक प्रेमाने बोलण्याची वेळ आली आहे, तर कमेंटमध्ये लिहा, मी बदलासाठी तयार आहे. धन्यवाद.